कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार. आता आपण जीवशास्त्रामधलं एक प्रकरण घेऊया, जीवन प्रक्रिया. सुरुवात होते खरं तर यापूर्वीच्या वर्गात तुम्ही जे शिकल्या त्यापासून की सजीव निर्जीव कसे ओळखले जातात. सजीव निर्जीव ओळखताना वेगवेगळ्या क्रिया येतात, वाढ, श्वसन यासारख्या वेगवेगळ्या क्रिया येतात आणि याच सगळ्या क्रियांचा अभ्यास इथं आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे, जीवन प्रक्रिया. मग जीवन प्रक्रिया याची व्याख्या कशी आपण सांगू शकतो, तर शरीराची निगा राखणाऱ्या आणि व्यवस्थापनाचे कार्य एकत्रितपणे करणाऱ्या क्रियांना जीवन प्रक्रिया असं म्हटलं जातं. आता या ज्या जीवन प्रक्रिया आहेत या एकपेशीय सजीवांमध्ये सुद्धा घडतात. पण एकपेशीय सजीव, आपण उदाहरण घेतलं अमिबासारख्या सजीवाचं, तर एकपेशीय सजीवामध्ये जी प्रक्रिया इथं चालते ज्याला विसरण क्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचं जे बाहेरचं पटल आहे, पेशी पटल, ज्या पेशी पटलामधूनच आवश्यक घटक आतमध्ये घेतले जातात आणि अनावश्यक घटक त्याच पटलामधून शरीराच्या बाहेर सुद्धा टाकले जातात. त्यामुळे सोपी साधी असणारी ही प्रक्रिया किंवा क्रिया, विसरण क्रिया, ही एकपेशीय सजीवामध्ये आपल्याला आढळते. याच्यामध्ये काय शक्य आहे, तर त्याचं शरीर एकाच पेशीने बनलेलं आहे आणि त्याच्या शरीराच्या संपूर्ण पृष्ठभागाचा संबंध हा पर्यावरणाशी येतो आणि त्यामुळे एकपेशीयामध्ये ही क्रिया शक्य आहे. पण मानवासारखा बहुपेशीय सजीव जर आपण घेतला तर या बहुपेशीय सजीवामध्ये विसरण क्रिया शक्य नाही. का, तर एकतर मानवाची शरीररचना ही खूप गुंतागुंतीची आहे, आकार मोठा आहे आणि त्याच्या सगळ्या पेशींचा संबंध हा आजूबाजूच्या पर्यावरणाशी येत नाही आणि म्हणून मग त्याच्यामध्ये ही सोपी साधी विसरणाची क्रिया ही मानवामध्ये दिसून येत नाही. मग मानवामध्ये कोणकोणत्या क्रिया दिसून येतात, तर मानवामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया किंवा क्रिया संस्था या आपल्याला कार्यरत असताना दिसतात. त्यामध्ये आपण सांगू शकतो की ऑक्सिजन आतमध्ये घेणं, गर्भवायू बाहेर टाकणं, त्या ऑक्सिजनचा उपयोग करून घेणं, अन्नाच्या मज्वलनासाठी किंवा विघटनासाठी यासाठी असणारी श्वसन संस्था इथं आपल्याला बघायला मिळते. अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन संस्था आहे. रक्ताद्वारे संपूर्ण पोषक घटक लहान लहान पेशींपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी वहन संस्था किंवा आपण म्हणू की रक्ताभिसरण संस्था इथं आहे. आपण जे अन्नपदार्थ खातोय त्या अन्नपदार्थांचं पचन करून त्यांचं शोषण केलं जातं आणि त्याच्या सहाय्यानं शरीराचं पोषण केलं जातं. अशी असणारी पचन संस्था सुद्धा शरीरामध्ये आहे. त्यामुळे मानव या बहुपेशीय सजीवाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया या चालत असलेल्या या आपल्याला दिसून येतात. मग यामध्ये एक एक प्रक्रिया आपण घेऊ. त्याच्यामध्ये पहिली प्रक्रिया येते पोषणाची क्रिया. पोषण, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. आता पोषण जर आपण घेतलं तर पोषण हे 2 प्रकारांनी होतो सजीवांमध्ये. म्हणजे सगळ्या सजीवांचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे वनस्पती, प्राणी सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पोषण हे 2 प्रकारांनी होतं. त्याच्यामध्ये हा पहिला प्रकार येतो स्वयंपोषी पोषण आणि दुसरा प्रकार आढळतो तो म्हणजे परपोषी पोषण. मग स्वयंपोषी पोषण म्हणजे काय, तर बहुतेक सगळ्या ज्या हिरव्या वनस्पती आहेत त्या हिरव्या वनस्पतींमध्ये ही जी पोषणाची क्रिया आढळते त्याला आपण स्वयंपोषी पोषण असं म्हणतो. म्हणजे या हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अशी ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण म्हणतो स्वयंपोषी पोषण. मग या स्वयंपोषी पोषणामध्ये किंवा या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये नेमकी क्रिया काय घडते, तर या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण करून घेतात आणि त्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून वनस्पतीमध्ये हरितद्रव्य आहे, पाणी घेतलं जातं आणि या सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात क्रिया घडते आणि त्यापासून ग्लुकोज तयार होतो किंवा कार्बोहायड्रेट्स तयार होतात, ऑक्सिजन तयार होतो आणि पाणी हे तयार होतं. ऑक्सिजन आणि बाष्पाच्या स्वरूपामध्ये पाणी
हे वनस्पतीमधून हे बाहेर टाकलं जातं. त्यामुळे स्वयंपोषी पोषणाची क्रिया ही वनस्पतीमध्ये घडते. पण कोणत्या टप्प्यांनी घडते तर त्या प्रकाश संश्लेषणामधले काही महत्त्वाचे टप्पे हे इथं आपण सांगू शकतो. पहिला येतो की हरितद्रव्याच्या सहाय्यानं प्रकाश ऊर्जेचं शोषण केलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर केलं जातं. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये कार्बन डायऑक्साईडचे कार्बोहायड्रेट्समध्ये किंवा ग्लुकोजमध्ये रूपांतर हे केलं जातं. आणि या 3 टप्प्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही पूर्ण होते. मग हा जो वायू प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीमध्ये घेतला जातो हा कुठून घेतला जातो तर वनस्पतीची जी हिरव्या रंगाची पानं आहेत त्या पानांच्या खालच्या पृष्ठभागाला सूक्ष्म रंध्र आढळतात. त्याची आकृती आहे पुस्तकामध्ये आणि ही आकृती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला आकृतीचे नंबर सांगेन त्याप्रमाणे तुम्ही त्यांची प्रॅक्टिस करू शकताय. या पानांच्या खालच्या पृष्ठभागाला जी लहान छिद्र आहेत ज्यांना म्हटलं जातं पर्णरंध्र आणि ही जी पर्णरंध्र आहेत या पर्णरंध्रामधून आवश्यक वायू हे आतमध्ये घेतले जातात आणि अनावश्यक घटक हे याच रंध्रामधून बाहेर सुद्धा टाकले जाऊ शकतात. आणि म्हणून पानांचा हा भाग ज्याला आपण पर्णरंध्र म्हणतो हा पर्णरंध्र भाग हा महत्त्वाचा असणारा हा भाग असेल. आता ही जी पर्णरंध्र आहेत सूक्ष्म छिद्र आहेत वनस्पतीच्या पानांच्या खालच्या बाजूला असणारे त्या रंध्रांच्या बाजूला रक्षक पेशी असतात. आणि या ज्या रक्षक पेशी आहेत या रक्षक पेशी या पर्णरंध्राच्या उघड झापेवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे किती प्रमाणात वायू आतमध्ये घ्यायचा पाणी आतमध्ये घ्यायचं किती प्रमाणात बाहेर सोडायचं हे या रक्षक पेशी कार्य करताना हे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ही पोषणाची पहिली क्रिया इथं होते स्वयंपोषी पोषण. आता प्रकाश संश्लेषण क्रिया ही आपण बघतोच आहोत. तर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये एक प्रयोग सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे की प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी इथं आपण घेतलं की कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता ही आहे आणि यावर आधारित एक प्रयोग पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त जर वनस्पतींचा आपण विचार केला तर वनस्पतींना नायट्रोजनची आवश्यकता असते किंवा प्रोटीन्ससारखे घटक सुद्धा लागतात. आता वनस्पतींना जी नायट्रोजनची आवश्यकता आहे ही नायट्रोजनची आवश्यकता कशी पूर्ण केली जाते तर वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर जास्तीत जास्त द्विदल वनस्पती आपण घेतल्या तर त्यांच्या मुळांच्या गाठीमध्ये रायझोबियम सारखे सूक्ष्मजीव आहेत आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजन शोषण करून घेतात. त्याचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतात किंवा नायट्रोजनच्या ऑक्साईडमध्ये त्यांचं रूपांतर केलं जातं आणि हा ऑक्सिजन मग वनस्पती शोषण करून घेऊ शकतात. हा नायट्रोजन वनस्पती शोषण करून घेऊ शकतात आणि आपली नायट्रोजनची आवश्यकता ही पूर्ण करून घेतात. त्यामुळे वनस्पतीमध्ये या पद्धतीनं स्वयंपोषी पोषणाची क्रिया ही चालते. त्यानंतर दुसरा प्रकार येतो परपोषी पोषण. परपोषी पोषण. आता परपोषी पोषणामध्ये अन्नाचे प्रकार आणि ते जे अन्न आहे ते अन्न तो एखादा सजीव कसा मिळवतो यावरून पोषणाच्या वेगवेगळ्या पद्धती इथं आपल्याला परपोषी पोषणामध्ये या बघायला मिळतात. त्यामधले पहिला आपण सांगू शकतो की काही सजीव आपल्या शरीराच्या बाहेर अन्न बारीक करतात आणि नंतर त्या बारीक झालेल्या अन्नाचं शोषण हे शरीराकडून करून घेतलं जातं. त्यामध्ये उदाहरण आपण सांगू शकतो बुरशी असेल, ईस्ट असेल, अळंबीसारखे सजीव असतील. त्यानंतर दुसरा प्रकार इथं येतो की काही सजीव अन्नपदार्थ शरीरात घेतात, शरीराकडून ते बारीक करून घेतले जातात, शरीराकडून त्यांचं पचन होतं आणि शोषण सुद्धा केलं जातं. जसं आपण उदाहरण सांगू शकतो आपलं मानवाचं उदाहरण की मानवामध्ये या पद्धतीनं परपोषी पोषण हे घडताना आपल्याला दिसतं. काही सजीव वनस्पतींपासून किंवा प्राण्यांना न मारता त्यांच्याकडून पोषणाची क्रिया हे घडवतात आणि आपली अन्नाची गरज ही भागवतात. ज्यामध्ये अमरवेल असेल, ढेकूण असेल, जळूसारखे सजीव असतील, टेपवर्म असेल, जंत असतील यासारखे सगळे सजीव या पद्धतीनं प्रत्येक सजीवानुसार परपोषी पोषणाची जी क्रिया आहे ही परपोषी पोषणाची क्रिया वेगवेगळ्या पद्धतीनं झालेली ही आपल्याला दिसते. त्यामुळे ही जी पोषणाची क्रिया आहे ही पोषणाची क्रिया यांचे हे 2 प्रकार स्वयंपोषी पोषण आणि परपोषी पोषण. त्यानंतर भाग येतो
की अमिबासारखा सजीव आपण घेतला तर अमिबासारख्या सजीवामध्ये पोषणाची क्रिया कशी चालते, तर हा जो एकपेशीय सजीव आहे, हा एकपेशीय सजीव त्याच्या जवळपास जेव्हा एखादा अन्नाचा कण त्याला दिसतो पाण्यामध्ये, तेव्हा तो आपलं जे बाहेरचं पेशी पटल आहे त्याच्यापासून बोटांसारखी रचना तयार करतो आणि ते जे अन्न आहे ते अन्न आत अन्न रिक्तिकेत घेतो. मग त्या अन्नाचं पचन केलं जातं, शोषण केलं जातं आणि न पचलेलं जे अन्न असेल ते पुन्हा त्याच्याच त्या पेशी पटलामधून बाहेर टाकण्याची क्रिया केली जाते. त्यामुळे अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अशा सोप्या पद्धतीनं पोषणाची क्रिया ही आपल्याला आढळते. त्यानंतर मानवामध्ये पोषण कसं चालतं. आता मानवामधलं पोषण जर आपल्याला आपण बघायला गेलो तर तिथं मात्र आकृती येते मानवी पचन संस्थेची. आकृती क्रमांक 6.6 ही आकृती जी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी आकृती आहे. आता मानवी पचन संस्थेमध्ये एकूण आपण अवयव बघायला गेलो तर अवयव कोणकोणते येतील, तर तोंडापासून सुरुवात होते. तोंड आहे, अन्ननलिका आहे, पुढं जठर असेल, त्यानंतर यकृत असेल, स्वादुपिंड असेल, लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे, त्यानंतर शेवटचा भाग येतो तो म्हणजे गुदद्वाराचा भाग. त्यामुळे पचन संस्थेमध्ये एवढे सगळे अवयव ही येतात आणि जे अन्न आपण तोंडात घालतो त्या अन्नाला दातांच्या सहाय्याने आपण बारीक करतो. तिथून त्या अन्नावर त्या अवयवामधले विकर हे क्रिया करतात आणि विकरांच्या क्रियेमुळे, पाचक विकरांच्या क्रियेमुळे त्या अन्नपदार्थांचं रूपांतर हे दुसऱ्या अन्न पदार्थामध्ये हे केलं जातं. आणि असं करत करत लहान आतड्यापर्यंत आपण घेतलेल्या संपूर्ण अन्नाचं पचन हे होतं आणि लहान आतड्या करून त्या पचलेल्या अन्नाचं शोषण सुद्धा केलं जातं. आणि हे शोषण करण्यासाठी लहान आतड्यामध्ये अगदी करंगळीच्या आकाराच्या सुरकुत्या असतात, ज्यांना म्हटलं जातं शोषणेंद्रिय. ज्या शोषणेंद्रियांकडून हे पचलेलं अन्न शोषण करून घेतलं जातं आणि न पचलेलं अन्न पुढं मोठ्या आतड्यामध्ये ढकललं जातं. आता मोठ्या आतड्यामध्ये अन्नपदार्थ जेव्हा येतात तेव्हा तिथं पण शोषणेंद्रिय आहेत, तिथं पण पाण्यासारखे घटक हे शोषण करून घेतले जातात आणि नको असणारे अन्नपदार्थ पुढे पाठवले जातात आणि गुदद्वारामार्फत ते शरीराच्या बाहेर हे टाकले जातात. आता आपण मघाशी याचा उल्लेख केला की प्रत्येक अवयवामध्ये पाचक विकरही आपल्याला आढळतात. ती पाचक विकर कोणकोणती आहेत आणि कोणत्या अन्नपदार्थाचं रूपांतर तिथं कोणत्या घटकाचं रूपांतर कोणत्या घटकामध्ये केलं जातं हे आपण इथं बघू शकतो. सुरुवात होते तोंडापासून. आपल्या तोंडामध्ये लालोत्पादक ग्रंथी आहेत की ज्याच्यामध्ये लाळ निर्माण केली जाते आणि या लाळेमध्ये अमायलेज हे महत्त्वाचं असणारं विकर आपल्याला आढळतं की ज्याच्या सहाय्यानं स्टार्चचं रूपांतर हे माल्टोजमध्ये केलं जातं. त्यानंतर पुढं अन्न येतं अन्ननलिकेत आणि अन्ननलिकेतून ते पुढं जठरामध्ये हे आणलं जातं. अन्नपदार्थ जेव्हा जठरामध्ये येतात तेव्हा जठरामध्येही काही विकर त्या अन्नपदार्थांवर क्रिया करतात, ज्यामध्ये पेप्सिन, रेनिन यासारखी पाचक विकर असतील की ज्या पेप्सिनमुळे संयुक्त प्रोटीन्सचे साध्या प्रोटीनमध्ये रूपांतर केलं जातं. रेनिनमुळे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये केलं जातं आणि याच जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल सुद्धा असते की ज्या आम्लामुळे बॅक्टेरियांचा नाश केला जातो किंवा पेप्सिनसाठी आम्लीय प्रकारचं माध्यम तयार केलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढं अन्नपदार्थ येतात यकृतामध्ये. तिथं पित्तरस त्यांच्यावर क्रिया करतो, ज्यामुळे स्निग्ध पदार्थांचे इमल्सिफिकेशन हे केलं जातं. त्यानंतर स्वादुपिंडामधून स्वादुरस की ज्याच्यामध्ये अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन यासारखी पाचक विकर येतात की ज्या अमायलेजमुळे स्टार्चचे रूपांतर हे माल्टोजमध्ये केलं जातं. लायपेजमुळे मेदाचे मेदाम्ल आणि ग्लिसरॉलमध्ये रूपांतर केलं जातं. ट्रिप्सिनमुळे प्रोटीन्सचे पॉलिपेप्टाइड्समध्ये रूपांतर हे केलं जातं. आणि त्यानंतर लहान आतड्यामध्ये अन्नपदार्थ जेव्हा येतात त्यावेळी तिथं माल्टेज हे पाचक विकर क्रिया करतं. सुक्रेज, लॅक्टोज, पॉलिप्टेज यासारखी पाचक विकर ही त्याच्यावर
क्रिया करतात आणि संपूर्ण अन्नपदार्थांचं पचन हे लहान आतड्यापर्यंत पूर्ण होतं आणि मोठ्या आतड्यातून पुढं न पचलेले अन्नपदार्थ ढकलले जातात आणि शरीराच्या बाहेर हे टाकले जातात. या पद्धतीनं मानवी पचनसंस्था ही इथं पूर्ण होते. पुढची संस्था येते श्वसन संस्था. आता श्वसनामध्ये दोन प्रकारे श्वसन आढळतं. एक तर विनॉक्सी श्वसन करणारे काही सजीव आहेत आणि दुसरे तर ऑक्सी श्वसन करणारे काही सजीव आहेत. आता ऑक्सी आणि विनॉक्सी श्वसनामधले फरक महत्त्वाचे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे इथं. तर इथं ही जी श्वसनाची क्रिया चालते विनॉक्सी श्वसनामध्ये, ही क्रिया ऑक्सिजनचा सहभाग नसताना म्हणजे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये ही क्रिया चालते. या उलट ऑक्सी श्वसन जे घडतं ते ऑक्सी श्वसन मात्र ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये हे घडवलं जातं. विनॉक्सी श्वसनामध्ये जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं विघटन ऑक्सिजन नसताना इथेनॉलमध्ये कार्बन डायऑक्साईड मध्ये केलं जातं आणि थोड्याफार प्रमाणात ऊर्जा इथं निर्माण केली जाते. या उलट ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं विघटन हे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये होतं आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड, ग्लुकोज आणि थोड्या जास्त प्रमाणात ऊर्जा ही निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे ऑक्सी आणि विनॉक्सी श्वसनामधले हे महत्त्वाचे फरक हे आपण सांगू शकतो. ऑक्सी श्वसन जे घडतं ते पेशीमध्ये जो कलकणू हा भाग असतो त्या कलकणू भागामध्ये ऑक्सी श्वसनाची क्रिया ही केली जाऊ शकते. काही वेळा पेशीमध्ये श्वसनाच्या क्रियेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे स्नायू पेशींमध्ये काही वेळा पायरुवेटचे विघटन होते आणि त्यामुळे लॅक्टिक आम्ल निर्माण होतं. आणि ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये स्नायू पेशींमध्ये जर लॅक्टिक आम्ल निर्माण झाले तर स्नायूंमध्ये पेटके येतात. पेटके ज्याला आपण क्रॅम्प्स म्हणतो असे क्रॅम्प्स येऊ शकतात. त्यामुळे स्नायू पेशीमध्ये अशी क्रिया घडताना हे आपल्याला दिसून येते. आता हे जे श्वसन घडतं हे श्वसन वनस्पतीमध्ये कसं घडतं आणि मानवामध्ये कसं घडतं हा भाग पुढे येतो. आता वनस्पतीमध्ये जी श्वसनाची क्रिया चालते ही श्वसनाची क्रिया जो आपण सुरुवातीला भाग घेतला की वनस्पतीमध्ये पर्णरंध्र असतात आणि या पर्णरंध्राच्या सहाय्यानंच आवश्यक घटक आतमध्ये घेतले जातात आणि अनावश्यक घटक बाहेर सोडले जातात. वनस्पतीमध्ये श्वसनाच्या क्रियेमध्ये पर्णरंध्रातून दिवसा ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा बाहेर टाकला जातो आणि हा जो कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला जातो हाच कार्बन डायऑक्साईड वायू प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पती पुन्हा वापरतात आणि अन्नाची निर्मिती तिथं करताना हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वनस्पतीमध्ये श्वसनाची क्रिया ही या पद्धतीनं पर्णरंध्राद्वारे ही घडवली जाते. त्यानंतर समजा आपण काही जलचर प्राण्यांमधली श्वसन संस्था बघितली तर काय दिसतं आपल्याला, तर माशासारखे जलचर प्राणी आपण घेतले तर हे प्राणी पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कल्ल्याद्वारे श्वसनासाठी वापरतात. पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये असणारा ऑक्सिजन हा याचं प्रमाण वातावरणामधल्या ऑक्सिजनच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि त्यामुळे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन माशांना किंवा जलचरांना घेण्यासाठी त्यांचा श्वसनाचा वेग हा जास्त असलेला हा आपल्याला दिसून येतो आणि म्हणून हे प्राणी आपल्या तोंडाची किंवा मासे जलचर प्राणी हे आपल्या तोंडाची उघडझाप करताना हे दिसून येतात. त्यानंतर मानवी श्वसन संस्था. आता मानवी श्वसन संस्थेमध्ये पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे 6.9 आणि परीक्षेच्या दृष्टीने ही आकृती महत्त्वाची आहे. श्वसन संस्था. आता श्वसन संस्थेमध्ये कोणकोणते भाग येतात तर श्वसन संस्थेमध्ये सुरुवात होते नाकापासून, त्याच्या पुढे श्वसन नलिका. श्वसन नलिकेला 2 फाटे फुटतात आणि हे त्याचे अनेक फाटे हे पुढं 2 असणाऱ्या फुफ्फुसांमध्ये शिरतात आणि फुफ्फुसांमध्ये आत हवेच्या असणाऱ्या पिशव्या आहेत की ज्यांना म्हटलं जातं वायुकोश आणि या वायुकोश हे जे वायुकोश आहे या वायुकोशांमध्ये वायूची अदलाबदल केली जाते. म्हणजे तिथं ज्या रक्तवाहिन्या येऊन पोहोचतात त्याच्यामधला कर्बवायू हा वायुकोशामध्ये घेतला जातो आणि वायुकोशामधला ऑक्सिजन वायू हा त्या वाहिन्यांमध्ये पुन्हा घेतला जातो आणि रक्ताद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा संपूर्ण शरीराला हा केला जातो. त्यामुळे श्वसन संस्था जी आहे त्या श्वसन संस्थेचं हे महत्त्वाचं कार्य येतं की श्वसनावाटे घेतलेला जो ऑक्सिजन असेल तो ऑक्सिजन शेवटी रक्तामध्ये मिसळायचा आणि रक्ताद्वारे संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा हा करायचा. त्यामुळे मानवी श्वसन संस्था ही इथं या पद्धतीने येते.
त्यानंतर पुढची संस्था येते ती म्हणजे वहन संस्था. आता वहन संस्थेची पण पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे हृदयाची. आकृती क्रमांक 6.10 ही परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आकृती इथं येते. हृदयाचा छेद दर्शवणारी ही आकृती आहे. आता हृदयाची रचना जर आपण थोडक्यात बघायला गेलो तर आपल्याला काय दिसतं, तर हृदय हे स्नायूंनी बनलेलं आहे आणि त्याचा आकार हा आपल्या डाव्या हाताच्या मुठी एवढा साधारणपणे हृदयाचा आकार असलेला आपल्याला दिसतो. आणि यातून वाहणाऱ्या रक्तामधून ऑक्सिजन आणि कर्बवायू यांची अदलाबदल ही केली जाते आणि वहनाची क्रिया ही चालवली जाते. आता हृदयाची रचना जर आपण बघायला गेलो तर हृदयाचे 4 कप्पे हे मानवामध्ये आढळतात. वरचे जे कप्पे आहेत या वरच्या कप्प्यांना कर्णिका म्हटलं जातं आणि खाली जे कप्पे आहेत ज्यांना जवनिका म्हटलं जातं. उजव्या बाजूकडची असेल तर ती उजवी कर्णिका उजवी जवनिका येईल, डाव्या बाजूकडची असेल तर डावी कर्णिका आणि डावी जवनिका येईल. संपूर्ण शरीराकडचं ऑक्सिजन नसणारं जे रक्त आहे ते ऑक्सिजन नसणारं रक्त हृदयाच्या उजव्या बाजूकडे आणलं जातं आणि उजव्या बाजूकडून ते क्लोम प्रवाहिनीमार्फत रक्त फुफ्फुसापर्यंत नेऊन पोचवलं जातं. तिथं त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि ऑक्सिजन मिसळलेलं रक्त पुन्हा एकदा हृदयाच्या डाव्या बाजूकडे हे आणलं जातं आणि डाव्या कर्णिकेतून ते डाव्या जवनिकेमध्ये येतं आणि डाव्या जवनिकेमधून मग ते संपूर्ण शरीराला हे पोचवलं जातं. या पद्धतीनं मानवामध्ये किंवा बहुतेक सगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये रक्ताचं वहन हे हृदयामधून 2दा होतं आणि हृदयामधून 2दा होत असल्यामुळे या वहनाला म्हटलं जातं द्विअभिसरण. 2दा वहनाची क्रिया इथं घडवली जाते. या पद्धतीनं वहन संस्था मानवी हृदयामध्ये काम करते. याच्यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन युक्त आणि ऑक्सिजन नसणारं रक्त हे एकमेकांमध्ये मिसळलं जात नाही, कारण मध्ये एक पडदा असतो ज्याला म्हटलं जातं सेप्टम आणि या पडद्यामुळे हे दोन्ही प्रकारचं रक्त एकमेकांपासून वेगळं हे ठेवलं जातं. त्यानंतर याच्याशी संबंधित असणारा पुढचा भाग येतो तो म्हणजे रक्तदाब. रक्तदाब मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं ज्याला म्हटलं जातं स्पिग्मोमॅनोमीटर, की ज्या स्पिग्मोमॅनोमीटरच्या सहाय्यानं रक्तदाब हा मोजला जातो. आता रक्तदाब म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांच्या भित्तीवर पडणारा जो जोर असतो, ज्या जोराला म्हटलं जातं रक्तदाब. आता हा जो रक्तदाब असतो तो रक्तदाब रक्ताच्या ज्या वहन करणाऱ्या वाहिन्या आहेत त्यानुसार वेगवेगळ्या आहे. आता रक्ताच्या वाहिन्या बघितल्या तर महत्त्वाच्या प्रवाहिन्या आहेत आणि प्रतिवाहिन्या आहेत आणि लहान केसांसारख्या असणाऱ्या वाहिन्या येतात ज्यांना आपण म्हणतो केशवाहिन्या. त्यामुळे यामधल्या ज्या प्रवाहिन्या आहेत त्या प्रवाहिन्यावर जास्तीत जास्त रक्ताचा दाब असलेला हा आपल्याला दिसून येतो. याच रक्तदाबामध्ये सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक दाब असे 2 प्रकार इथं येतात. त्यानंतर रक्तासंदर्भात अजून एक भाग येतो की रक्त ही एक संयोगी उती आहे. आता रक्ताला आपण उती का म्हटलंय, तर रक्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत. म्हणजे द्रवरूप असणारा भाग आहे ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा किंवा रक्तद्रव, की ज्या प्लाझ्मामध्ये रक्तद्रवामध्येच वेगवेगळ्या पेशी या तरंगत असलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत किंवा रक्तबिंबिक आहेत. यांचं कार्य हे वेगवेगळं असेल. तांबड्या पेशी या वायूंच्या वहनाची क्रिया इथं करतात, म्हणजे संपूर्ण शरीराला रक्ताद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करणं किंवा कर्बवायू हा शरीराकडून हृदयाकडे हा वाहून आणणं, यासाठी या तांबड्या रक्तपेशी या काम करतात. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हा महत्त्वाचा घटक आहे. पांढऱ्या रक्तपेशी बघितलं थोडक्यात तर त्या आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतात आणि रक्तबिंबिका जर घेतल्या तर त्या रक्त गोठण्याचं महत्त्वाचं कार्य करताना हे आपल्याला दिसतं. आता आपल्या शरीरामध्ये रक्तासारखीच रचना असणार आहे, पण रक्त जे लाल रंगाचं आहे, पण हे जे आहे हे रंगहीन असणारा द्रव आहे की ज्या रंगहीन द्रवाला म्हटलं तर लिम्फ. आणि हे लिम्फ सुद्धा आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचं कार्य करतात की सूक्ष्म जंतूंपासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात किंवा पचन झालेलं आणि शोषून घेतलेले स्निग्ध पदार्थ वाहून नेण्याचं कार्य करतात किंवा पेशी बाहेरील जागेमधील जास्तीचा द्रव रक्तामध्ये मिसळण्याचं कार्य हे लिम्फद्वारे हे केलं जातं.
त्यामुळे मानवी वहन संस्था ही या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये कार्य करताना ही दिसते. आता वनस्पतीमध्येच हे वहनाचं कार्य कसं होतं, तर वनस्पतीमध्ये आवश्यक घटक कोणते आहेत? एक तर पाणी आहे, नायट्रोजन सारखे घटक आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, फॉस्फरस सारखे घटक आहेत किंवा इतर खनिज द्रव्य आहेत की जी वनस्पतीमध्ये वाहून नेली जातात आणि वहन संस्था ही इथं कार्य करते. आता वनस्पतीमध्ये वहन होण्यासाठी जी वहन संस्था आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या ऊती आपल्याला आढळतात. एक तर प्रकाष्ठ ऊती आहे आणि दुसरी तर परिकाष्ठ ऊती आहे. प्रकाष्ठ ऊती की ज्याला आपण जलवाहिन्या म्हणू शकतो की जी मुळाने शोषलेलं जे पाणी आहे किंवा इतर आवश्यक घटक आहेत ते वनस्पतीच्या पानापर्यंत प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वाहून नेण्याचं कार्य हे ही ऊती करते. या उलट परिकाष्ठ ऊती जी आहे जिला आपण अन्नवाहिका असं म्हणू शकतो की पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेनं तयार झालेलं जे अन्न आहे ते वनस्पतीमध्ये पाण्याचं वहन करण्यासाठी प्रकाष्ठ ऊती आहेत की ज्या मुळाने शोषलेलं पाणी, खनिज, क्षार यांचं वहन पानापर्यंत करतात. याचमध्ये वनस्पतीमधील पानांच्या खाली असणाऱ्या पर्णरंध्रामधून वाफेच्या स्वरूपामध्ये पाणी बाहेर टाकण्याची क्रिया केली जाते. या क्रियेला म्हटलं तर बाष्पोत्सर्जन क्रिया. आणि या क्रियेतील पाण्याच्या हालचालीमुळे वातावरणाच्या तापमानाचे नियमन सुद्धा हे केले जाऊ शकते. त्यानंतर वनस्पतीमध्ये ज्या दुसऱ्या वाहक ऊती आढळतात त्या आहेत परिकाष्ठ वाहक ऊती की ज्यांना अन्नवाहिन्या असं म्हटलं जातं की ज्या प्रकाश संश्लेषण क्रियेनं पानामध्ये तयार झालेले जे अन्नपदार्थ आहेत ते वनस्पतीच्या सगळ्या भागांकडे वाहून नेण्याचं महत्त्वाचं कार्य हे करतात. ही झाली वनस्पतीमधील वहन संस्था. आणि शेवटी येते मानवामधील उत्सर्जन संस्था. वनस्पतीमध्ये आणि मानवामध्ये उत्सर्जन संस्था ही आढळते. याच्यामध्ये मानवी उत्सर्जन संस्थेची आकृती येते. आकृती क्रमांक 6.13 आणि 6.14 या दोन्ही आकृत्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आकृत्या आहेत. उत्सर्जन संस्थेमध्ये जर आपण मानवाच्या बघितलं तर उत्सर्जन संस्थेमध्ये 2 मूत्रपिंड, 2 मूत्रवाहिका, मूत्राशय आणि मूत्रवाहिनी किंवा युरेथ्रा हे भाग आपल्याला बघायला मिळतात. मूत्रपिंडामध्ये बोमन कोश याच्यामध्ये ग्लोमेरुल्सचा भाग आढळतो आणि जिथं रक्त हे गाळलं जातं आणि रक्तामधले युरिया, युरिक आम्लासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ हे रक्तातून बाजूला केले जातात आणि ते मूत्रवाहिनीमधून युरेथ्रामध्ये मूत्राशयापर्यंत आणले जातात आणि युरेथ्राच्या सहाय्यानं मग शरीराच्या बाहेर हे टाकले जातात. या पद्धतीनं मानवामध्ये उत्सर्जनाची क्रिया ही घडवली जाते. आणि मग वनस्पतीमध्ये जे उत्सर्जन घडतं तेही वेगवेगळ्या पद्धतीनं वनस्पतीमध्ये उत्सर्जनाची क्रिया घडवली जाते. एकतर बाष्पोत्सर्जन क्रियेमध्ये जादाचं असणारं पाणी पर्णरंध्राच्या सहाय्यानं वनस्पतीच्या बाहेर टाकलं जातं. त्यानंतर काही वेळा वनस्पतीची पानं गळतात त्यावेळी वनस्पतीमधल्या ज्या मृत पेशी आहेत त्या मृत पेशीतील टाकाऊ पदार्थ हे बाहेर टाकले जातात. किंवा प्रकाष्ठमध्ये राळ, डिंक यांच्या स्वरूपामध्ये जे टाकाऊ पदार्थ साठवलेले असतात तेही बाहेर टाकले जाऊ शकतात. सभोवतालच्या जमिनीमध्ये सुद्धा उत्सर्जक पदार्थ हे बाहेर टाकले जातात. या पद्धतीनं वनस्पतीमध्ये पण वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणातून बाहेर टाकण्याचं कार्य हे घडवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, एवढे महत्त्वाचे पॉईंट्स इथं येतात यामधले. या प्रकरणामधल्या आकृत्या अतिशय महत्त्वाच्या, त्यामुळे त्या आकृत्यांची प्रॅक्टिस जरूर करा. त्यानंतर पचनसंस्था किंवा शेवटचा आपण जो भाग घेतला ऑक्सिश्वसन, विनॉक्सिश्वसन असेल, स्वयंपोषण, परपोषी पोषण असेल, यासारखे पॉईंट्स परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्याची पुन्हा एकदा तयारी करा. तुम्हा एवढं सांगून थांबते मी. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.